निक्की तांबोळीचे भरले घरातील दिवस आणि फायनलच्या आधी जाणार घराच्या बाहेर। तर मित्रांनो, निक्की तांबोळी फायनल मध्ये का बरं नसणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर बिग बॉसनी या आठवड्यात सगळ्या कंटेस्टंटला नॉमिनेशन मध्ये आणलेलं आहे। म्हणजे बिग बॉसनी पूर्ण पब्लिकच्या हातात दिलेलं आहे की तुम्हाला कोणाला फायनल मध्ये आणायचं आहे आणि कोणाला फायनल मध्ये नाही आणायचं। तर मित्रांनो, बिग बॉसने हा जो डिसिजन घेतलेला आहे की 2 आठवड्यात ते जे फायनल करणार आहे, हा डिसिजन खरंच शॉकिंग होता। कारण की एवढा भारी शो चालत असून पण तुम्ही हा सीझन इतका छोटा केला, ही खूप शॉकिंग गोष्ट आहे। तर मित्रांनो, वोटिंग ट्रेंडची जर बात केली की कोण 1 नंबरला आहे आणि कोण आहे नंबर 8 ला, तर नंबर 8 ला सगळ्यात कमी मतं ज्याला आहे ती आहे जान्हवी किल्लेकर। हो मित्रांनो, जान्हवी किल्लेकरला सगळ्यात कमी मतं आहे। तुम्हाला माहिती आहे की जान्हवी किल्लेकर ही ए टीमचा भाग होती आणि तिचा स्वभाव आधी बिग बॉस मध्ये खूप खडूस होता व त्याचमुळे पब्लिकला तो स्वभाव अजिबात आवडत नव्हता आणि जान्हवी त्यामुळे आहे नंबर 8 ला। तर मित्रांनो, जान्हवीच्या जस्ट वरती आहे तिची खास मैत्रीण आणि घरातली क्वीन म्हणण्यात जाणारी निक्की तांबोळी। हो मित्रांनो, नंबर 7 ला आहे निक्की तांबोळी। निक्की तांबोळीचं गेम बिग बॉस मध्ये खूप स्ट्रॉंग आहे, पण निक्कीचं तोंड खूप वाईट आहे आणि तेच महाराष्ट्राला आवडलेलं नाहीये आणि त्याचमुळे मित्रांनो निक्की तांबोळी आहे नंबर 7 ला। तर मित्रांनो, याच्यामुळेच मी म्हटलं होतं की निक्की तांबोळी ही फायनल मध्ये नसणार आहे, कारण की 8 आणि 7 नंबरचे दोन्ही पण कंटेस्टंट या आठवड्यात बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाणार आहेत। तर मित्रांनो, 6 नंबरला आहे वर्षा उसगावकर। मित्रांनो, वर्षाचं गेम बाकीचे पब्लिक जरी म्हणत असलं की वर्षाचं गेम खूप चांगला आहे, पण मला पर्सनली वर्षा उसगावकरचा गेम बिग बॉस मध्ये अजिबात आवडलेला नाहीये। पण तरी पण त्यांचे फॅन्स असल्यामुळे त्यांना बऱ्यापैकी वोटिंग आहे आणि ते आहे नंबर 6 ला। तर मित्रांनो, आता बात राहिली टॉप 5 ची, म्हणजे हेच टॉप 5 जर फायनल मध्ये राहिले तर यांच्यामधून एक विनर असायला बसला। तर मित्रांनो, नंबर 5 ला आहे पॅडी कांबळे। हो मित्रांनो, नंबर 5 ला पॅडी कांबळे आहे। सगळ्यांना वाटलं होतं की पॅडी दादा बिग बॉसच्या घरात जास्त दिवस टिकणार नाही, पण त्यांनी सगळ्यांना खोटं पाडून बिग बॉसच्या घरात ते फायनल पर्यंत टिकतील असं वोटिंग ट्रेंड्स मधून तरी वाटत आहे। तर मित्रांनो, पॅडी दादाचं गेम बिग बॉस मध्ये खूप चांगला आहे आणि त्याचमुळे पॅडी कांबळे आहेत नंबर 5 ला। तर मित्रांनो, नंबर 4 ला आहे धनंजय पवार। हो मित्रांनो, डीपी याला कोल्हापूर मधून खूप चांगले मतं पडत आहे। कोल्हापुरी माणसानी मटण खाता खाता त्याला वोट दिलेला आहे आणि त्याचा गेम पण बिग बॉस मध्ये आधी दिसत नव्हता, पण ज्या दिवसापासून तो इंडिव्हिज्युअल म्हणून खेळायला लागलेला आहे ना, तर त्याचा गेम बिग बॉस मध्ये चांगला दिसत आहे आणि त्यामुळं डीपी दादाला फक्त कोल्हापुरी नाही तर महाराष्ट्राने मत देऊन डीपी दादा आहे नंबर 4 ला। तर मित्रांनो, आता बात राहिली नंबर 3, नंबर 2 आणि नंबर 1 ची। तर नंबर 3 ला आहे कोकण हार्टेड गर्ल अंकिता। हो मित्रांनो, अंकिता ही घरातली खरं म्हणायचं गेलं तर मास्टर माइंड आहे। ते कोणालाच कळलं नाही, पण अंकिता आपण प्रेक्षक म्हणून पाहतो त्याच्यावरूनच कळतं की अंकिताच घरातली मास्टर माइंड आहे। तिने बिग बॉसचा गेम हा चांगला खेळला। ही गोष्ट वेगळी की ती कधीच डायरेक्ट सरळ कोणाला भांडायला नाही गेली, त्यामुळे मला तर नाही वाटत ती विनर होऊ शकते, पण ती रनर अप किंवा 3 नंबरला येऊ शकते। पण सध्याला वोटिंग ट्रेंड नुसार अंकिता आहे नंबर 3 ला। तर मित्रांनो, बात राहिली नंबर 2 आणि नंबर 1 ची। तर नंबर 2 ला आहे अभिजित सावंत। हो मित्रांनो, नंबर 2 ला आहे अभिजित सावंत। अभिजित सावंतचा गेम बिग बॉस मध्ये चांगला दिसलेला आहे। अभिजित जसा इंडियन आयडल जिंकला होता तसे त्याच्या फॅन्सला वाटतं की 15 ते 16 वर्षानंतर त्यांनी आता बिग बॉसची ट्रॉफी जिंकावं। पण मित्रांनो, हे शेवटी फॅन्सच्या हातात आहे की कोणाला जिंकवायचं आणि कोणाला नाही। पण सध्याला अभिजित सावंत राज्य करतोय नंबर 2 ला। आणि मित्रांनो, 1 नंबरला आहे सूरज चव्हाण। हो मित्रांनो, बारामती किंग सूरज चव्हाण हा सध्याला 1 नंबरला आहे आणि ज्या दिवसापासून हा शो चालू झाला आणि जेव्हा सूरज चव्हाण हा नॉमिनेशन आला तेव्हापासून सूरज चव्हाण हा नंबर 1 लाच आहे, कारण की त्याचा पाण्यासारखा सर्व स्वभाव हा महाराष्ट्राच्या पब्लिकला खूप आवडलेला आहे आणि त्याचमुळे पब्लिकनी त्याच्या सगळ्या स्वभावाला मतदान करून त्याला ठेवलेला आहे नंबर 1 ला। तर मित्रांनो, आता सूरज चव्हाण आहे नंबर 1 ला आणि जी इविक्शनची तलवार आहे फायनलच्या आधीची, तर ती आहे जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळीवर। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की ज्या
घरच्यांना आणि महाराष्ट्राला निक्कीने किरकिर करून त्रास दिलता, त्या निक्कीला महाराष्ट्र फायनल मध्ये जाऊन देईल की नाही, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.